नुकताच जगभरात महिला दिवस साजरा झाला. महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवण्यात आले. परंतु बदलापूर शहरातील जांभेळघर गावातील बौद्ध वस्तीच्या महिलांना देशाच्या 76व्या स्वातंत्र्य वर्षानंतरही संघर्ष करावा लागतोय. आज जे चित्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती मन सुन्न करणारी आहेत. कारण कित्येक किलोमीटर पायी पायपीट करत भर रखरखत्या उन्हात ह्या महिलांना डोक्यावर हंडा कळशी घेत पाण्यासाठी सैरावैरा संघर्ष करावा लागतोय. इथले ग्रामसेवक, सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे पूर्णतः या बौद्ध वस्तीकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांना भर उन्हात दुसऱ्याच्या फार्म हाऊसमध्ये जाऊन चोरून पाणी भरावे लागते. अशा प्रकारे हा संघर्ष आमच्याच वाटेला का, असा प्रश्न आता महिला विचारतायत. धरण आमच्या बाजूला तरी कोरड मात्र घशाला, अशी स्थिती आता इथल्या रहिवाशांची झाली आहे. रस्ता ओलांडताना या ठिकाणी अनेक अपघात देखील होतात. 70 वर्षाची आजी, जिला आरामाची आवश्यकता आहे, ती आजी डोक्यावर 3 हंडे घेत लटपटताना दिसून येते. आता तरी प्रशासनाला जाग येईल का आणि यांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटेल का, हे कित्येक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, जांभेळघर.